अयोध्या केदारनाथ पासून लेह लडाख, ईशान्य भारत, नेपाळ आणि भूतानपर्यंतचा तब्बल 40,000 किलोमीटरचा सायकल प्रवास करणारे विश्व सायकल यात्री गणेश भानवसे रत्नागिरीत दाखल झाले आहेत। साध्या सायकलवर तब्बल 130 ते 150 किलो वजनाचे साहित्य घेऊन त्यांनी हा अविश्वसनीय प्रवास पूर्ण केला आहे। आपण आतापर्यंत लगभग 40,000 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण केलेला आहे। अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लडाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, जयपूर, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दार्जिलिंग, सिक्कीम, गँगटॉक, बाबाधाम, नथुला, थिम्पू, भूटान, गुवाहाटी, आसाम, कामाख्या, अरुणाचल, तवांग, नंतर नॉर्थ ईस्ट पूर्ण सगळं करून नंतर केदारनाथला गेलो। नंतर अजून लडाख, म्हणजे डबल लडाख झाले माझं। आणि एवढा सगळा प्रवास करून 17 आलेलो आहे। भरपूर 3 देशमध्ये जेवढं काय मला कव्हर करणं होतं मी तेवढं कव्हर केलंय मी। आणि आता आपल्या रत्नागिरीमध्ये आलेलो आहे। आणि हीच सायकल आहे लगभग आतापर्यंत 40,000 किलोमीटर चाललेलं एकदम नॉर्मल सायकल, बेसिक सायकल आहे। आणि ह्याच सायकल करतोय। हिच्यावरती 40 किलो वजन आहे। ह्यात माझे कपडे असते, तिथं माझा ड्रोन असतोय, तिकडे माझं बाकी सामान असते, तिकडे माझं टेंट वगैरे जपायचं सामान असतं, इथं कॅमेरा सेटअप असते, तिकडे जॅकेट वगैरे असं काहीतरी असतं। तर अशी सायकल आहे माझी काहीतरी छोटा मी बनले। आणि ही बघा ही कॅरियर्स मी स्वतः बनवलं सगळं, कारण की पावसामध्ये खूप जास्त बॅगी भेटतात ना, तर त्यासाठी ही स्वतः मी हाताने कस्टम केलंय, सगळं हाताने वेल्डिंग ही सगळं मी स्वतः केलंय। आणि ही जेव्हा शिकल्या बऱ्याच सायकल रायडरांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सायकलीवर जास्त वजन टाकल्यानंतर पुढे जाता येईल का, तर जर मनापासून जर करता ना कुठली गोष्ट तर ती गोष्ट सक्सेस होणार, फक्त तुम्ही ती मनापासून केली पाहिजे। आता समजा की मला 100 किलोमीटर जायचं आहे आणि समजा नवीन आहे, तर मी आपण विचार करतो काय घ्यायला लागेल, काय नाही, किती पाणी घ्यायला लागेल, इलेक्ट्रिक वॉटर वापरायला लागेल, काय हे करायला लागेल, ते करायला लागेल। तर ठीक आहे, एवढं काय ती काही नसतं या। ज्यावेळेस तुम्ही फोकस असतो त्या गोष्टी तुमचा, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट आरामात इझिली करू शकता, एकदम इझिली। आणि भरपूर जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, जेवढी जर कोणी सायकलिस्ट बघतंय हा माझा व्हिडिओ, तर त्याला मी एक सांगतो, जर कोण नवीन रायडर आहे, लांबची राईड करायची तर तुमच्यापाशी जर सोलो राईड करते, तुमच्यापाशी 2-3 गोष्टी असल्या पाहिजे का, एक चांगला भारीला टेंट पाहिजे, एक चांगली स्लिपिंग बॅग पाहिजे आणि चांगली एक योगा मॅट पाहिजे। त्यानंतर मिठाचा पुडा एक संग घेऊन जात जावा। का सांगतो तुम्हाला, कारण मिठाचा पुडा रात्री आपण ज्यावेळेस टेंट लावतो जंगलामध्ये आसपास कुठं, त्यावेळेस याकडं मीठ टाकल्यानंतर नाही चुकाटा हे ना ही येत नाही, ठीक आहे ना। नंतर आटम बॉम्बची पेटी संगत ठेवत जावा आणि लगेच ती काढून लगेच एक लायटर म्हणजे लगेच काढून तुम्हाला टाकायचं, कारण का वाघ, बिबटे म्हणा काय कधी पण जंगली जानवर कधी पण येऊ शकतो, सोलो राईड मध्ये करत जावा। आणि बरेच जण म्हणते की इलेक्ट्रिक पावडर वापरले पाहिजे का, इलेक्ट्रिक पावडर पासून एवढं काय नसतंय महत्वाचं, जिथपर्यंत माझं म्हणणं आहे एकदम सोपं। आता ही आपली पाण्याची बाटली 1 लिटरची, एक मस्त मध्ये 1 लिंबू घ्यायचं, पिळाची थोडी साखर ह्यात टाकायची, खतरनाक पॉवर जनरेट करते, एकदम खतरनाक। तुम्ही 2-3 तास तुम्ही थकणार नसला का नाही। त्यानंतर नारळ पाणी 10-11 दरम्यान नारळ पाणी, दुपारी 12-1 वाजता नारळ पाणी प्यायचं। आणि ही माझा 40,000 किलोमीटरचा अनुभव आहे पूर्णपणे। आणि ही गोष्ट तुम्ही ट्राय करा। एनर्जिक पावडर वापरेपासून जी कंपनीतून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जे तुम्ही पिता, ती माझं म्हणणं नाही पिऊ नका, तर जर घरगुती जर तुम्हाला काय एकदम अजून जास्त पॉवर वाढवायची ना, तर ती गोष्ट करा, लिंबू आणि साखर, एकदम नॅशनल लेवलची पॉवर। आणि नक्कीच एकदा ट्राय करा। हर हर महादेव। दिल्लीसारखी प्रदूषणाची परिस्थिती आपल्या कोकणात किंवा महाराष्ट्रात निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकानं वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। रत्नागिरी सायकलिस्ट म्हणून ह्या आपण ग्रुपमध्ये आज सकाळी थोडी राईड केली 5-10 किलोमीटरची, त्यातमध्ये खूप जास्त भारी वाटलं एवढ्या सगळ्या सायकल रायडरला भेटून। आणि त्यानंतर आम्ही गेलो आणि एक चांगला संदेश म्हणून एक आम्ही छोटंसं झाड लावलं। आपण भरपूर जण आपण काय करतो, आपण झाड तोडतो, पण झाड लावायचं आपण बघत नाही, तर आपण झाड लावली पाहिजे, कारण की आपण प्रत्येक कामासाठी लाकूड तोडतो, चुलीवरती म्हणा, घरासाठी म्हणा, दरवाजासाठी म्हणा, कुठलंही काम करायचं म्हणतं लाकूड लागतं। मग आपण 20-25 वर्ष जुने आपण झाड तोडतो, विचार करत नाही ते झाड किती जुने आहे, त्याला वाढायला किती वेळ लागलेला आहे, आपण सहज तोडून टाकतो। पण माझं एकच म्हणणं आहे, कधीतरी झाड तोडल्यानंतर कधीतरी दुसरीकडे झाड लावत पण जावा, कारण की झाड आहे तर आपण आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजनची खूप जास्त भयंकर परिस्थिती होईल। तर त्यामुळे आपण मनुष्यांना आता थोडंफार सावध झालेलं बरं। आणि प्रत्येकानं घरातल्या माणसानं प्रत्येकानं तरी एक झाड नक्कीच लावा। आणि झाड लावल्यानंतर आपल्या ज्यामध्ये आठवणी असतील भरपूर अशा गोष्टी, तर एक तरी झाड नक्कीच लावा तुम्ही। लय काय नाही, एका महिन्यामध्ये एक झाड लावा आणि आपली पूर्ण हिरवीगार करू शकता आणि चांगला ताजा ऑक्सिजन द्या। कोकणामध्ये तर खूप जास्त भारी आहे। आपण जर दिल्लीकडल्या साईडला बघितलं तर लोकांची काय अवस्था आहे विचार करा। त्याच्यानं मग तुम्हाला वाटतं कसा घ्यायला बाबा दिल्लीसारखी अवस्था आपल्या कोकणाची व्हावं, आपल्या महाराष्ट्राची व्हावं, आपल्या इकडे लोकांची, आपल्या येणारी लेकरांची, पोरांची अशी अवस्था व्हावं तुम्हाला जर नसं वाटत तर झाड लावा, महिन्यात एक तरी झाड लावा, काय लागत नाही, 100-200 रुपयाला झाड भेटतं, झाड लावा, कारण झाड लावल्यानंतर ऑक्सिजन चांगला भेटेल आणि गरीब लोकांना मदत करत जावा।
आणि सायकलिंग करत जावा, ट्रॅव्हलिंग करत जावा. ट्रॅव्हलिंग केल्यानं खूप जास्त स्ट्रेस खतम होऊन जातो, खूप जास्त फ्रेश नवीन नवीन आयडिया येतात डोक्यामध्ये. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचं वन ऑफ द बेस्ट क्रेझी एज्युकेशन. तर ट्रॅव्हलिंग करा आणि झाडं लावा. हर हर महादेव.